ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर पॉली हाऊस सारखी शेती ओपन मध्ये पण होणार. होणार, 100% होणार. पॉलीहाऊस सारखी दांडी पण होणार, पॉलीहाऊस सारखी त्याची क्वालिटी पण होणार फुलाची. फुलाची. आज गुलाब मध्ये जर बघितलं तर प्रमुख समस्या काय काय येऊ राहिल्या शेतकऱ्यांना? प्रमुख समस्या दांडी होत नाही पहिली गोष्ट. डाऊनी, दांडी जरी झाली तर बर्ड साईज होत नाही. डावणीचा जास्त प्रादुर्भाव आहे. मोहचा जास्त प्रादुर्भाव आहे. थ्रिप्स वगैरे थ्रिप्स वगैरे जास्त आहे भरपूर. हे वापरल्यानंतर समस्या डायरेक्ट दूर होते का? दूर होता 100%. म्हणजे जिथं माझा थ्रिप्स कंट्रोल नव्हतं होत, तर थ्रिप्स कंट्रोल व्हायला पण भरपूरसा फायदा झालाय मला. काय आणि बोलताय? डावणी तर ऑलमोस्ट माझ्याकडे नाहीच दिसत आहे आता. म्हणजे डायरेक्ट डाऊनी, थ्रिप्स सर्व कंट्रोल होऊन गेलं. कंट्रोल होऊन गेलं त्याच्यामुळे. अच्छा. म्हणजे झाडाची आतनं इम्युनिटी पॉवर वाढली, बाहेरून जास्त रोग भेटत नाहीये त्याला. अच्छा, म्हणजे आज तुम्हाला एकदम छान रिझल्ट मिळाले. 100% छान अच्छा. रिझल्ट आहे. आतापर्यंत आपण जेवढी चर्चा केली, हो. आतापर्यंत जेवढी माहिती दिली ती सर्व खरी आहे का? 100% खरी आहे. माझ्याकडनं तुम्ही आता व्हिडिओ तर बनवताच आहे, माझ्याकडनं सही करून घेऊ शकता तुम्ही. प्लॉटला डायरेक्ट पाहिलं. प्लॉटला या बघायला, त्यानंतर बोला माझ्यासोबत. म्हणजे आज तुमचा आत्मविश्वास पण वाढलेला आहे. हो, 100% आत्मविश्वास वाढलेला आहे. अगोदर रिझल्ट आपल्याला असे मिळायचे का? अगोदर भरपूर प्रोडक्ट वापरले. सगळे म्हणजे प्रत्येक कंपनीचे प्रत्येक जण सांगून जायचा की हे प्रोडक्ट वापरा, ते प्रोडक्ट वापरा. तर सर्व प्रोडक्ट वापरून झाले, पण वैतागलेलो होतो अक्षरशः. तुमचं प्रोडक्ट आता सेकंड ऍप्लिकेशन मध्येच इतका भयानक रिझल्ट आहे की नादच नाही विचारूच करायचा. नका. म्हणजे आत्ताशी 2 ऍप्लिकेशन दिलेले फक्त 2 ऍप्लिकेशन झाले. आणि तुम्ही मग अनुभव सांगितला होता ऑक्टोबर महिन्यात प्लॉट पूर्ण. ऑक्टोबर महिन्यात प्लॉट पूर्ण रिव्हर्स गेलेला होता. तर म्हणजे अक्षरशः एक काडी पण उरलेली नव्हती. आम्ही ट्रॅक्टर सांगितला रोटरण्यासाठी. मग आता 10 दिवसापूर्वी एक ऍप्लिकेशन झालं आणि त्याच्यानंतर आता कालच ऍप्लिकेशन झालंय. मी बॅग आणि कार्बन सोडून जरा बाहेर निघून गेलो होतो 5-6 दिवस. त्याच्यानंतर आलो तर डायरेक्ट जमीन आसमानामध्ये फरक असा दिसला मला. एकदम प्लॉट बदलून गेला. बदलूनच गेला. मला वाटतच नव्हतं हा माझा प्लॉट आहे. काय बोलताय? हो, 100%. राम राम. नमस्कार. तुमचा संपूर्ण परिचय द्या. शंतनू गोटीराम वाघ, अच्छा. राहणार जानोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आता आपण इथे बघू शकतो गुलाबाचा प्लॉट आहे आपला, बरोबर? बरोबर. व्हरायटी कोणती आहे सर ही? बोर्डेक्स. बोल्डेक्स आहे का? हो. आणि किती दिवस झाले लागवड करून? आता 1.25 वर्षाचा प्लॉट आहे. 1.25 वर्षाचा प्लॉट. हो. अच्छा, 1.25 वर्षाचा प्लॉट आहे. आता आपण जर बघितलं तर गुलाब शेती किती वर्षापासून करताय? गुलाब शेती म्हणजे मी लहान असल्यापासून कंटिन्यू गुलाब शेतीच चालू आहे. अच्छा, म्हणजे पहिल्यापासून गुलाब गुलाबच. प्रमुख पीक आहे. हो, प्रमुख पीक आहे. गुलाब अच्छा. आणि द्राक्ष. गुलाब आणि द्राक्षे. आता हा प्लॉट किती बोलले आपण? 1.25 वर्ष. 1.25 वर्षाचा प्लॉट आहे. हो. आणि किती क्षेत्र आहे? 1 एकर. 1 एकर आहे. हो. अच्छा, आता मला हे सांगा अंतर माहिती का आपल्याला किती आहे? 8 फूट. अच्छा. 8 फुटाचं अंतर आहे. 1x1 वरती लागवड आहे आणि ओके. 8 फुटाचं गल्लीचं अंतर आहे. गल्लीचं अंतर आहे. टोटल रोप किती बसलेले? याच्यात 14,000. 14,000. हो. अच्छा. आता आपण जर बघितलं, इकडे जरी बघितलं तर प्लॉट बघा ना, दांडी वगैरे एकदम एक नंबर झालेली आहे. असं कोणतं तंत्रज्ञान वापरलं आपण एवढे आपल्याला अफलातून रिझल्ट मिळाले? काय सोडलं होतं आपण याला? कार्बन सोडलं जातं. किती लिटर सोडलं त्याला? कार्बन आणि ग्रीन लाईफची बॅग. बॅग सोडली होती 20 किलोची. 20 किलोची. 20 किलोची बॅग हां. आणि 5 लिटर. 5 लिटर कार्बन सोडलं होतं. अच्छा. ते दिल्यानंतर काय बदल जाणवला प्लॉटमध्ये? ते दिल्यानंतर असं बदल जाणवला की जिथनं माझं बेसल फुटत नाहीये, बेसल दांडी फुटत नाहीये, ती बरोबर. दांडी फुटते. ओके. आणि जी बड साईज व्हायला पाहिजे ती प्रॉपर बड साईज पण होते. आणि दांडी रेग्युलर माझी 2 फुटाची असायची, आता ती 3 ते 3.5 फुटापर्यंत वाढलेली. काय बोलताय? हो. डायरेक्ट 1.5 फुटाचा फरक. 1.5 फुटाचा फरक. आता जर मी उभं राहून जर बघितलं तर इथं दांडी पहा ना तुम्ही किती कडक आहे. आता एकदम. तुम्ही ही दांडी बघू शकता. ही दांडी कमीत कमी 3 ते 3.5 फुटाची दांडी आहे. बर्ड साईज बघा तुम्ही. जे आज जर बघितलं तर हा जो मॉडी परिसर आहे इकडे आज सर्व शेतकरी केमिकलच्या आहारी गेलेले. केमिकलच्या आहारी गेलेली. असा एकही दिवस नाही का रासायनिक वॉटर सोल्युबल सोडत नाही. बरोबर. काय फरक आहे रासायनिक तंत्रज्ञान आणि आपल्या ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी मध्ये? जितकं डोळ्याने दिसतंय ते भयानक रिझल्ट आहे, इतकंच सांगू शकतो मी. म्हणजे फरक आहे रासायनिक आणि याच्यात खूप. भयानक म्हणजे 60 ते 70% फरक आहे.
आणि खर्चही कमी आहे. खर्च पण कमी. मी हे सोडल्यानंतर फक्त 2च स्प्रे झालेले आहेत माझे. काय बोलताय? हो, फक्त डावणीसाठी हम्म. आणि मोहसाठी फक्त 2च स्प्रे मारलेले आहेत. म्हणजे स्प्रेचा खर्च पण कमी होतो का हे स्प्रेचा वापरल्यानंतर? खर्च पण कमी झाला हम्म. आणि खालनं तर मी दुसरं काही सोडलेलंच नाहीये. डायरेक्ट बंद आहे सर्व. बंदच सर्व डायरेक्ट. म्हणजे 15 दिवसापासून मी काही दुसरं सोडलेलंच नाहीये. फक्त 2 ऍप्लिकेशन माझे हे झालेले कार्बनचे. आज तुम्ही समाधानी आहे का? भरपूर म्हणजे 100% समाधानी. म्हणजे मी जिथं पैसे खर्च केले हम्म. तिथनं मला पूर्ण 100% बेनिफिट भेटलाय. हो ना. हो. अच्छा, कार्बन किती 5 लिटरची कॅन होती ना? ऍक्च्युली 5-6 म्हणजे मी पूर्ण तो 10 लिटरचा ड्रम 20 घेतलेला. लिटरचा ड्रम. 20 लिटरचा ड्रम होता. त्यात 10 लिटर घेतलेलं मी. ओके. तर हा, पहिले ऍप्लिकेशन आधी 10 लिटर कार्बन. नाही 10 लिटर नाही. हम्म. आधी मी 3 लिटर कार्बन हम्म. आणि 30 किलोची ती बॅग, 20 किलो. 20 किलोची बॅग ती सोडली मी. हम्म. त्याच्यानंतर परत 3 लिटर सोडलं. ओके. आता काल परत सोडलं. काल आता आपण जर बघितलं तर पानामध्ये काय फरक दिसतो तुम्हाला पत्तीमध्ये? पानं म्हणजे पानं इतकी मोठी पानं मी कधीच पाहिलेली नव्हती माझ्या प्लॉटची. जी पानं मोठी झाली, हिरवीगार झाली, म्हणजे जे मार्केटमध्ये जी पानांना म्हणजे फुलापेक्षा पानांना आणि दांडीला जास्त मागणी असते. तर त्या पानांमुळं आणि दांडीमुळं जिथं फुलांची मागणी 1 बॉक्स 2 बॉक्स होती, तिथं 4 ते 5 बॉक्स व्यापारी घेत आहेत. अरे बापरे. आणि मार्केटमध्ये आज काय कंडिशन आहे तुमचा प्लॉट, म्हणजे तुमचे जे फुलं आहे ज्यावेळेस मार्केटमध्ये जातात त्यावेळेस व्यापारी काय प्रतिसाद देतो तुम्हाला? अ, आता कसं झालं की मी बाकीच्यांचं पण गावातनं भरपूर फुलं वगैरे जातात. बरोबर. तर जिथं त्यांचा 40 रुपये 45 विकतंय, तिथं माझं 50-55चा रेट भेटतोय मला. 5 ते 10 रुपये जास्त मिळत आहेत. जास्त मिळत आहे. हो. काय वाटतं हे वापरल्यानंतर फुलांची टिकवण क्षमता वाढते का? 100% फुलांची टिकवण क्षमता वाढते. आणि बोर्डेक्सला कसं आहे की कंटिन्यू पाणी लागतं. हम्म. तर इथनं दिल्लीपर्यंत जावंच तर हम्म. फुल सुकून जातं. तर बरोबर. फुलाची क्वालिटी पण वाढल्यामुळे तिथे जाऊन फुल अजून छान दिसतं छान दिसतं. आणि ग्राहक पण लवकर अट्रॅक्ट होता फुलांकडे. आता आपण बघितलं तर आजच तोडा केलेला आहे, बरोबर हो, ना? आजच तोडा किती केलेला. बंचेस निघाले आज? आज माझा अंदाज आहे 6 ते 6,500चा तोडा झालेला आहे. काय बोलताय? हो. डायरेक्ट आणि ते पण प्लॉट फ्लॅश उतरल्यानंतर फुल तरी फ्लॅश मध्ये 9 ते 10,000 फुलं निघतात. डायरेक्ट हो, 10,000चा रेकॉर्ड आहे. 10,000चा रेकॉर्ड आहे. अच्छा, आणि आज रेट काय चालू आहे सरासरी? रेट आज चालू आहे 40 ते 50च्या आसपास चालू आहे मोठ्या दांडीला. ओके. बर 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 बर, म्हणजे आज तुमचा चेहराच सांगतोय का तुम्ही एकदम समाधानी आहात? हो, 100% समाधान आहे. आता इथून पुढे हेच तंत्रज्ञान वापरणार का? 100% कंटिन्यू करणार मी. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत, जोपर्यंत प्लॉट आहे तोपर्यंत 100% हेच तंत्रज्ञान वापरणार. अच्छा. आता ह्या परिसरामध्ये भरपूर जवळपास 99% फुल शेतीचे बरोबर. मोवाडी जाणोरी मध्ये. जानेवारीमध्ये फुल शेती. काय सांगाल इथल्या शेतकऱ्यांना किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे का हे? 100% वापरलं पाहिजे. आणि जिथं तुम्ही महिन्याला 10 ते 15-20 हजार रुपये खर्च करताय, तिथं तो 100% खर्च कमी होऊन निम्माच होईल. माझं तर 100% हे मत आहे. म्हणजे खर्च पण निम्म होतो, आणि उत्पादन पण वाढतं उत्पादन पण आणि वाढतं. फुलाला रेट पण चांगला मिळतो. आणि सर्वात जेणेकरून महत्वाचं फवारणीचा खर्च वाचतो. फवारणीचा खर्च कमी होतो. तेच मी बोललो की जिथे 20 ते 25 हजार रुपये खर्च आहे, तिथं तो खर्च डायरेक्ट निम्मा होऊन जातो. 10 ते 12 हजार पर्यंत येऊन जातो. अच्छा, आता मला सांगा हे वापरल्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन झालं, ग्रीन लाईफ झालं, जमिनीमध्ये काय बदल जाणवलं तुम्हाला? जमीन म्हणजे मी आधी बघतोय तर कडक झालेली होती, ओके. जेणेकरून मुळीला चालनाच नव्हती. आता एकदम भुसभुशीत आणि मोकळी माती झालेली आहे, जिथं जे करून की मुळी एकदम स्पष्ट ऍक्टिव्ह झाली आणि स्पष्ट तिला रस्ता भेटलाय की चालू शकते ती आता चालू पुढे. शकते. म्हणजे प्लॉट आता तुमचा अजिबात ट्रेस मध्ये जाणार नाही. स्ट्रेस मध्ये अजिबात नाही. जिथं माझं रिवर्स जायचं प्रमाण होतं ते पूर्णपणे बंद झालंय आता. आता तुम्ही डायरेक्ट गॅरंटीच घेऊ शकता या तंत्रज्ञानाची. 100% गॅरंटी घेऊ शकतो मी. तुम्ही तिकडे बघा ना सर, दांड बघा ना, बघा आता मी जर झूम करून बघितलं ना, हे हा बघा. दांड पहा ना. अगोदर असा दांड मिळायचा का हो आपल्याला? नाही, आधी असा दांडच नव्हता माझ्याकडे. काय बोलताय? एकदम बारीक असे फक्त अशी दांडी होती. अशी एकदम. दांडी फक्त. हा, बोला ना बोला ना. अशी दांडी होती फक्त आणि अशी होती. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडं याच्यापेक्षा जाड तर दांडीच नव्हती आणि बर्ड साईज पण एकदम बारीक होती.
हो ना. आता बर्ड साईज पण आता याची दांडी जरी बारीक आहे, याची बर्ड साईज एकदम तगडी झाली आणि बघा. कडक झालेली आहे. खरंय म्हणजे खरंय. फुलाच्या पाकळ्या निघूच शकते नाही, किती पण दिवस तरी पाण्यात नाही ठेवलं तरी. आणि आता आपण जर एखादं पान काढलं तर एखाद्या शेतकऱ्याला दाखवलं तर त्याला कळणारच नाही का हे हे गुलाबाचं आहे. पॉलिहाऊस मधलंय की ओपन मधलंय. आता ते पान पहा ना तुम्ही, तोडा बरं ते. हे पान बघा, काय आहे? पान आहे का काय आहे? ऍक्च्युअल पॉलिहाऊसचं पान आहे. आणि कलर बघा ना तुम्ही, एकदम गरेदार आहे, एकदम 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 गरेदार पान आहे. एकदम गरेदार पाणी. आता वरतून फवारणीसाठी पण तुम्ही आपलंच वापरणार सर्व. हो. पोषक झालं, बुरशीनाशक झालं, कीटकनाशक झालं. आता हळूहळू समजतंय सौरभ सरांकडनं, तर मग आता हळूहळू एक एक प्रोडक्ट वापरू. चालेल, खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. शंतनू गोटीराम वाघ, राहणार जानोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर सांगा. 70 30 29 17 77. चालेल, धन्यवाद सर. धन्यवाद.